ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा सुरू झालाय। वेळेच्या आधीच दौरा सुरू झाल्यामुळे अधिकाऱ्यांची धावपळ झाली। मुंबईतल्या विक्रोळी मुलुंड रोडवरती पाहणी करत मुख्यमंत्री आता ठाण्यामध्ये आलेत। पुढे खारेगाव टोल नाक्यावरती थांबून सुद्धा मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत। वेळेच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी आपला पाहणी दौरा सुरू केलाय, त्यामुळे अधिकाऱ्यांची थोडी धावपळ झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रस्ते पाहणी दौरा। अधिक माहितीसाठी थेट जाऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, आजच्या मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याबद्दलची माहिती आणि दौरा किती वाजता सुरू होणार होता, जो आधीच सुरू झालाय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच जी बैठक घेतली होती, या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की ज्या पद्धतीनं मुंबई ठाणे नाशिक या हायवेवरती जे खड्डे पडलेले आहेत आणि यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, लोकांना नुकसान होतंय, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे खड्डे जे आहेत ते का पडले, याची कारणं काय आहेत याची देखील चौकशीचे आदेश दिलेले। त्याच पद्धतीनं त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर ते खड्डे लवकरात लवकर बुजवा, कारण आता सण येत आहे, सणांचा संपूर्ण काळ आहे आणि हा जो मार्ग आहे तो सतत वाहतुकीसाठी गजबजलेला असतो। विशेषतः मोठी वाहतूक जी आहे या मार्गावर होत असते आणि यामुळेच हा मार्ग जो आहे तो नेहमी वाहतूक कोंडीने भरलेला असतो। रोज किमान 3 ते 4 तास या मार्गावरती वाहतूक जी आहे ती कोंडलेली असते। या परिस्थितीमध्ये नागरिकांच्या अनेक तक्रारी पाहता काल मुख्यमंत्र्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि या बैठकीनंतर त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। आज हा दौरा जो आहे साधारणपणे 12:30 ते 1 दरम्यान सुरू होणार होता, पण जवळपास अर्धा ते पाऊण तास आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत हे त्यांच्या ठरलेल्या वेळेनुसार आधी आले। यामुळे सगळे अधिकारी जे त्यांची धावपळ होऊ लागली। एकंदर आपण जर पाहिलं तर खरं तर मुख्यमंत्री आहेत ते आणि त्यांनी अशा रीतीनं अचानक येणं हे सर्व अधिकाऱ्यांसाठी हे एकदम धावपळीचं होतं, कारण का मुख्यमंत्री येणार म्हटले की सर्व अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी खड्डे भरून टाकलेत, त्याच पद्धतीनं बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे, वाहतूक कोंडीचे रस्ते वळवले गेलेले आहेत। म्हणजे रोज जे सामान्य लोकांसाठी केलं पाहिजे ते आता मुख्यमंत्री येणार म्हणून अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। अर्थात अधिकारी जे आहेत जोपर्यंत प्रशासकीय यंत्रणा हात नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी होत नाही आणि प्रशासकीय यंत्रणा हलवण्याकरताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा हा दौरा जो आखला होता त्या दौऱ्याच्या नियोजित वेळेआधीच ते जवळपास अर्धा पाऊण तास आधी दौऱ्याला आले आणि आता ते खारेगाव टोल नाका जो आहे त्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली आहे। या ठिकाणी एक उड्डाण पूल जो आहे तो बऱ्याच दिवसापासून त्याचं काम जे आहे ते रखडलेलं आहे आणि या बाजूला मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते। विशेष करून अवजड वाहनं जी आहेत त्या अनेक वाहनं या रोडवरती बंद पडण्याची घटना जी आहे रोज घडतात आणि त्यामुळेच वाहतूक कोंडी मोठी होते। या ठिकाणी उभं राहून मुख्यमंत्र्यांनी सगळी पाहणी केलेली आहे आणि अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत। त्याच पद्धतीनं एक नवीन टेक्नॉलॉजी आहे ही तात्काळ, म्हणजे जरी पाण्याचा संपर्क जरी आला तरी ही टेक्नॉलॉजीनुसार रस्त्यांचे खड्डे जे आहेत ते तात्काळ भरले जातात। बिलकुल, अपेक्षा करूयात या रस्ते कामामध्ये सुधारणा होईल मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यानंतर। तरी धन्यवाद अजित, दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।